विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चारही महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीच्या हालचालींना वेग आलाय। नागपुरात शिंदे शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर युतीतूनच निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत। चारही मनपात समन्वयाने आणि परस्पर सन्मान राखून निवडणुका लढवल्या जातील अशी भूमिका नेत्यांनी मांडली आहे। जागा वाटप, उमेदवार निवड आणि पुढील रणनीतीबाबत लवकरच स्पष्टता येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे। नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं महायुतीच्या संदर्भात मी संजय भाऊ, आशिष भाऊ, कुमालजी तुमाणे साहेब आणि आनंद अडसूळ साहेब आमच्या चारही महानगरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। काही जागांची मागणी काही पर्टिक्युलर ठरलेली आहे का? काही जागा कुठल्या याच्यावर जागा वाटप? जागा वाटपाच्या निश्चितीपेक्षा प्रत्येक जागेवर आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत। शिवसेना भाजप, RPI, अमरावतीमध्ये स्वाभिमान पार्टी आहे, सगळे असे आम्ही एकत्र लढणार आहोत। त्याच्यामुळं उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिवसेनेला किती जागा मिळालेल्या आहेत, भाजपाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि आमच्या मित्रपक्षाला किती जागा मिळाल्या आहेत। राष्ट्रवादीबाबत काही निर्णय झालेला का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आमच्या समवेत आहे। आम्ही हेच प्रयत्न करत आहे की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती आणि शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले तर सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। उद्यापर्यंत सगळे क्लिअर होईल। किती जागा मागितली? एक यावेळी तुमच्या विरोधात प्रचार करणार की तुमच्या सोबत असणार आहे? रवीजी BJP सोबत, भारतीय जनता पार्टीसोबत 14 पासून आहे, तर रवीजी भारतीय जनता पार्टीसोबतच राहणार आहे। ते स्वतःच कबुली करतात की मोठे भाऊ म्हणून, आम्ही लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत नेहमीच आहे। राष्ट्रवादी पण तुमच्यासोबत अमरावतीमध्ये असणार आहे? ते आमचे नेते ठरवतील आणि मला जिथपर्यंत माहीत आहे की बरीचशी ठिकाणी त्यांच्यासोबत युती नाही करत आहे आणि मला वाटते अमरावती त्याच पद्धतीने ठरणार आहे।